सुरतेहून आणलेल्या पहिल्या लुटीचा खजिना महाराजांनी याच गडावर लपवून ठेवलेला। आजच्या ट्रेकसाठी मी खूप उत्सुक होतो। बऱ्याच दिवसांनी यशवंत आयकर सोबत मी निघालेलो अशा किल्ल्यावर जो युनेस्कोच्या हेरिटेज यादीत तर आहेच, पण शिवकाळात सुद्धा या किल्ल्याला खूप महत्त्व होतं। सकाळी बेस विलेजला पोहोचलो, किल्ल्याकडे नजर वळवली तर ढग एकमेकांशी धावण्याची स्पर्धा करत होते। चहा नाश्ता उरकल्यानंतर गड चढायला सुरुवात केली। या परिसरात माकडे खूप असल्याने आम्ही थोडी सावधगिरी बाळगली होती। लोहगडची चढाई तशी खूप सोपी आहे, पण यात भर पडते ती याच्या अतिसुंदर स्थापत्याची। आजवर मी ट्रेक केलेल्या किल्ल्यांपैकी हा किल्ला वेगळ्या धाटणीचा वाटला। काही पायऱ्या चढल्यावर एका टप्प्यावरून आजूबाजूचा परिसर, जवळचे गड किल्ले स्पष्ट दिसत होते। विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड, राजमाची, मोरगिरी इत्यादी किल्ले इथून नजरेस पडतात। गणेश दरवाजापाशी पोहोचल्यावर तिथे थोडा वेळ दम काढला, पण हे एक एक दरवाजे आणि त्याच्या आजूबाजूचं बांधकाम इतकं अलंकारिक वाटतं की बस त्याला निहाळत राहावं। या किल्ल्याने बऱ्याच राजवटी पाहिल्या। सातवाहन, चालुक्य, यादव, बहामनी, निजाम, मुघल आणि मराठे अशा राजसत्तांनी हा किल्ला जिंकला होता। पुरंदरच्या तहात तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना काळजावर दगड ठेवून मुघलांना द्यावा लागला होता। 1664च्या जानेवारी महिन्यात झालेल्या सुरतेच्या पहिल्या लुटीचा खजिना या किल्ल्यावर सुरक्षित ठेवला होता। त्यातली काही लूट राजगड आणि रायगडावर सुद्धा ठेवली गेली होती, पण राजगड आणि रायगड सारख्या अति महत्वाच्या किल्ल्यांसारखं महत्व लोहगडला मिळावे हे या गडाचे वैशिष्ट्य आहे। नंतर आम्ही जिन्याच्या दिशेने निघालो। आज अजय दादाने माझ्या अडचणी वाढवायच्या ठरवलेल्या, तुम्हीच पहा। चालेल चालेल। मग हा जिना चढल्यानंतर एका पाण्याच्या टाक्याशी आलो। तिथे चुकूनच या टाक्यातलं पाणी प्यायलो। नारायण दरवाजा व हनुमान दरवाजा मागे टाकला आणि महादरवाजा समोर येऊन पोहोचलो। या दरवाजाचं बांधकाम नाना फडणीसांनी 1790 मध्ये पूर्ण केलं होतं असं म्हणतात। दरवाजावर हनुमंताची मूर्ती आहे आणि हा दरवाजा खरंच विलक्षण सुंदर आहे। इथे थोडा वेळ फोटो सेशन केल्यानंतर सर्वजण गडावर पोहोचलो। वर पोहोचल्यावर या गडाचं स्थान इतकं महत्वाचं का आहे हे जाणवलं। इथून मोठा भूप्रदेश नजरेत पडतो। महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन मी 16 कोणी तलावाकडे निघालो। तलावात पाणी नव्हतंच, बऱ्याच काळापासून त्याची डागडुजी नसल्याने तलावाला गळती असेल हे नक्की। नंतर गडाच्या सर्वोच्च जागेवर जाऊन पलीकडल्या कड्यावरून काही फोटो टिपले। या कड्यावरून विसापूर किल्ला अगदी स्पष्ट दिसतो आणि त्याचं सौंदर्य नजरेस भरतं। यानंतर आम्ही सारेच खजिना लपवण्याच्या जागेकडे म्हणजेच लक्ष्मी कोठीकडे निघालो। या कोठीमध्ये लेणीसारखी रचना आहे। इथे वस्ती करता येईल अशी जागा आहे। गड उतार होताना आणखी काही जागा पाहायला मिळाल्या। स्वराज्याचं हे ऐश्वर्य संपन्न वैभव, त्याचं हे सौंदर्य डोळ्यात आणि मनात साठवून लोहगड वाडीकडे परतलो। तिथे दुपारचं जेवण आटोपून आम्ही भाजे लेणीची वाट धरली।